मम्मी मी नवी पॅन्ट घेतली. किती आणली? हे तो 1200 रुपये सांगायचा, 1000 रुपयाला आणली. काय झालं? 1000 सांगायचं आणि कितीला आणली? तो 1200 रुपये सांगायचा, मी 1000ला आणली. ही पॅन्ट परत करून ही अशी फाटलेली पॅन्ट. काय झालं ते? काय ठिगर अगं ती फॅशन आहे. काय फॅशन आहे? अशी कोणत्या प्रकारची फॅशन आहे तुझी? नाही, तू ही रिटर्न करून दे. ही पॅन्ट घालशील आणि तिथे लग्नामध्ये फिरशील तर खरंच लोक तुला चांगले म्हणतील का? एवढे पैसे देऊन अशी पॅन्ट? अरे पण नाही हो, नाही, मला येतं तू हे अशी पॅन्ट घातलेली माझ्यासोबत आलेलं बिलकुल मला आवडणार नाही. असं मी तुझ्याजवळ 2 मिनिटं सुद्धा उभी राहू शकत नाही तू जर कधी ही पॅन्ट घातली तर. का बघ काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? ही अशी आपल्याला जळगावला लग्नाला जायचंय, चांगल्या लग्नामध्ये जायचंय, चांगल्या ठिकाणी, आणि तिथे ही पॅन्ट घालून जर कधी जाशील ना तर सगळे पुरे लग्नातले लोक तुझ्याकडे मोठं मोठं बघतील आणि म्हणतील हा कोण गाव नवं आटे. अरे त्यांना माहिती आहे की शहरात लोक राहतात तर फॅशन अशी फॅशन चालते. शहरात लोक राहतात, शहरात लोक असे ठिगळ लावलेले कपडे घालतात का? अगं ठिगळ नाही ते. मग ठिगळ नाही तर काय येते? असे तर तुझे 2-3 पॅन्ट फाटलेल्या पडलेल्या मला सांगितलं असतं तर मी तुला मशीनवर ठिगळ लावून दिलं असतं. आणि तू एवढी 1200 रुपयाची पॅन्ट आणि ती अशी ठिगळ लावलेली घेऊन आलं, मला बिलकुल नाही पसंत होती पॅन्ट. मग आता काय करूया पॅन्ट? नाही, परत करू नये तू तिला. अगं तो परत नाही घेणार दुकानवाला. तो पैसे नाही देणार तरी चालेल, परत करू नये. वाटले असं दुसरे पैसे घेऊन जाऊन दुसरे चांगले पॅन्ट आण, मला नाही पटणार ते. यार मम्मी नाही प्लीज यार नको. ही पॅन्ट घालू दे ना, लग्नात मस्त आहे.